शेवटचा आणि अंतिमचा दिवस सातारा स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा पाहताय. जर लाईव्ह प्रेक्षेपण आवडलं असेल तर नक्की तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन वाजवा हीच मी विनंती करेन. चार षटकांचा हा सामना असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका. बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा. त्रिमूर्ती 8 घनसोली. पाठीमागची मॅच खूप चांगल्या पद्धतीने रंगली. अशू 8 तुर्बे विरुद्ध विकी पॅकर्स तुर्बे अशी मॅच रंगली. ते थांबा म्हणतायत. कोण थांबा म्हणतायत? बडेकर काय. शेवटच्या बॉलपर्यंत ती मॅच रंगली. त्या मॅचमध्ये तुम्हाला भूषण पाटील देखील पाहायला मिळाले. नवी मुंबईचे कोहिनूर हिरा म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर नमित पाटील देखील पाहायला मिळाले. हार्ड हिटर बॅट्समन ज्यांनी मात्र नवी मुंबईचं क्रिकेट कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी मोठा सहभाग घेतलेला आहे. त्याचबरोबर आम्ही अलीम अन्सारी साहेब यांचाही आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. त्याचबरोबर संदेश सुर्वे यांचाही आम्ही सन्मान करत आहोत. ऋषी दादा कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. महेंद्र दादा सनुगले, अक्षय दादा देवकर आणि संदीप पवार याही 3 मान्यवरांचा आम्ही सन्मान करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी आशुतोष चिकणे यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला आरव 8 शर्मिक नगर त्यांच्या विरुद्ध त्रिमूर्ती 8 अशी मॅच आहे. तर मॅचला होते सुरुवात. पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल. अभि शिंदे पंचांच्या भूमिकेमध्ये, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. त्रिमूर्ती 8 टीमचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. त्रिमूर्ती 8 पंच 2 मिनिटं सामना थांबवा. अभि त्रिमूर्ती 8 संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. बॅटरचं नाव आमच्यापर्यंत माहीत नाहीये. बॉलर गगन आहेत. बॅटरचे नाव आमच्यापर्यंत माहीत नाहीये. अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. गगन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. महेंद्र दादा सनुगले साहेब यांचाही मान सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. बॅटरचं नाव आमच्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. त्यानंतर बॉल हा व्हाईट बॉल आलाय. एक अतिरिक्त धावपलकावरती. ओहो, आणखीन एक सुरेख बॉल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. धावपलकावरती धावा आहेत 6 धावा. गगन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. येस, वाईट +1 अशा 2 धावा धावपलकावरती जोडूया.
बॅटरचं नाव अजूनपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे. बॅटर नेम प्लीज तुम्ही स्वतः सांगा आता बॅटर नेम. आठ धावा धावपलकावरती आहेत. गगन गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅटरच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आला. त्यानंतर गगनने देखील कमबॅक केलंय. हा बॉल सोडून दिलाय. डावी एसटीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी अगदी दोन्ही हात फैलावलेत. आलेला आहे तो वाईड बॉल. खराब बॉलचं प्रदर्शन पाहायला मिळालंय गगनच्या माध्यमातून. या बॉलला टॅप उडवलाय. चेंडूवरती केलाय वार. चेंडू सीमारेषा पार. येतोय तो चौकार बॅटरच्या बॅटमधून. तेरा धावा धावपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ. या षटकामध्ये 2 चौकार आलेत. हा बॉल देखील सोडून दिलाय. खराब बॉल. अगदी पायावरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न गगन सातत्यपूर्वक करतोय. काही बॉलला यश मिळालंय, काही बॉलला अपयश मिळालंय. हाही बॉल सोडून दिलाय. वाईड +1 अशा 2 धावा. थोडंसं महागडं षटक गगन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडंसं व्हेरिएशन फसलं गेलंय आणि तिथेच मात्र थोडंसं एक्स्ट्रा धावा टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्रिमूर्ती 8 या टीमच्या. आत्तापर्यंत गगनने 3 बॉल चांगले टाकलेत. बाकीचे बॉल त्यांनी खराब टाकलेत आणि धावा खर्च केलेत 16. बॉल क्रमांक 4 घेऊन पुन्हा एकदा गगन निघालेत. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. थोडीशी घाई करा विनंती असेल. हो या बॉलवरती देखील टॅप उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक होते. अगदी बॉल हाताने आतमध्ये ढकललाय. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही धाव. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक चांगलं 100% योगदान देण्याचा प्रयत्न फिल्डिंगच्या मार्फत. हाई बॉल सुरेख आहे. याही बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही धाव. आलेला आहे तो डॉट बॉल. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेत गगनच्या माध्यमातून आणि इथेच मात्र आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. या ओव्हरमधील 16 धावा आत्तापर्यंत खर्च केलेत गगनने. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील. या बॉलला उडवलंय परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या बॉलच्या पाठीमागे मिळेल 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 17 या अंकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अगदी जो स्ट्राईक एंडला फलंदाज होता त्याच्या बॅटमधून तब्बल 10 धावा आलेत. 2 चौकार आले आणि त्यानंतर बाकीच्या इतर अतिरिक्त धावा पाहायला मिळालेत. ओव्हर क्रमांक होईल 2 ला सुरुवात. बॉलर नेम आमच्यापर्यंत येऊ द्या. रोहन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ए आणि बी असे दोन्ही फलंदाजांची नावं आम्ही ऍड केलेली आहेत. ए म्हटलं की स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो आणि बी म्हटलं की नॉन स्ट्राईकचा फलंदाज.
यावेळेला टॅप उडवलाय आणि बॅटरच्या बॅट मधून आलाय एक हवाई हल्ला. बॉल निघून चाललाय सीमारशीच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. येतोय तो चौकार. चांगली बॅट तळपले फलंदाजाची. थांबायचं तो नाव घेत नाहीये. पहिल्या षटकाची सुरुवात देखील त्याने चौकाराने केले. दुसऱ्या षटकाची देखील सुरुवात त्याने चौकाराने केले आणि मॅचमध्ये त्याने रंग भरलेत. बॅटिंग जबरदस्त करतोय. शरीरवष्टी जर आपण पाहिलं तर अगदी सडपातळ बांधा आहे, परंतु फटके कडक आहेत. ओहो, इथे देखील परंतु बॉल खराब पाहायला मिळालाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. हाही बॉल खराब आहेत. लागोपाठचे 2 बॉल रोहनने खराब टाकलेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर रोहन थोडासा प्रेशरमध्ये आलाय. दडपणाखाली तो बॉलिंग करत असताना मानसिक संतुलन त्याचं बिघडलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु बॅटर मात्र अगदी फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 3 चौकार आलेत. धावफलकाला एक चांगला वेग निर्माण त्याने केलाय. ओहो, हाई बॉल सुरेख आहे. तितका चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा काहीसा भाग लागला आणि त्यानंतर चेंडू डी झोनमध्ये निघून चाललाय. हा बॉल चांगला आहे. हा टप्पा चांगला होता. या टप्पा शोधण्यासाठी रोहनला थोडीशी मेहनत घ्यावी लागली. आता मात्र त्यांना लेन्थ सापडले. हाई बॉल खराब आहे. चांगल्या टप्प्यावरती बॉल, परंतु टप्पा पडण्याची दिशा थोडी भरकटला आणि त्यानंतर मात्र अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाते. 25 धावा धावफलकावरती. हा देखील खराब बॉल आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु थोडंसं दिशेवरती त्यांचं मात्र नियंत्रण नाही आहे. दिशा भरकटली जाते. हाई बॉल खराब आहे. आणखीन एक खराब बॉल. आतापर्यंत खूप महागडं षटक रोहनने देखील टाकलेलं आहे. हाई बॉल सोडून दिलाय. आणखीन एक खराब बॉल. लगातार जर आपण पाहिलं तर तब्बल 4 बॉल खराब त्यांनी टाकलेत रोहनने. चर्चा केली जाते रोहनशी, कशा प्रकारची तुला बॉलिंग करायची आहे. जरी बॅटने धावा नाही आल्या तरी खराब बॉलने मात्र 4 धावा त्यांनी दिलेत. यावेळेला पहा, बॅटच्या स्लॉटमध्ये घेतलाय. बॉलला पाठवलंय पार्किंग प्लॉटमध्ये. आलाय बॅट्समनच्या बॅटमधून चौकार. 32 धावा धावफलकावरती. प्रसाद आणि पालवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रसादच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पालवे नॉन स्ट्राईकला आहे. हा बॉल देखील सोडून दिलाय आणि इथे मात्र मिळेल ती सिंगल धाव. धावफलकाला एक चांगला वेग निर्माण झालाय. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ आहे. दुसरं षटक देखील महागडं पाहायला मिळतंय. आरव 8 श्रमिक नगर. इथे मात्र चेंडूला पाठवलंय एका धावेसाठी आणि एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. 17.00च्या सरासरीने मात्र इथे धावा जोडलेल्या आहेत. ओव्हर झालेले आहे. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे. आतापर्यंत प्रसादने 34 धावा धावफलकावरती आहेत. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला सेट फलंदाज पालवे आलेत. पालवेच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आलेत, परंतु यावेळेला त्यांनी अलाउंड दी कार्पेटच्या साईने हा फटका सजवलाय. सिंगल धाव मिळाले. पालवेची बॅट तळपले. 3 चौकार आले. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. ओहो, हा बॉल चांगला होता. टप्पा पडल्या तर बॉल थोडासा टर्न झाला आणि त्यानंतर मिळालेली आहे ती 1 धाव. एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट झाले. आता प्रसादच्या खांद्यावरती स्ट्राईक मिळेल. प्रसादच्या देखील बॅटमधून एक चौकार आला आहे, तो देखील फॉर्ममध्ये येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज. हा बॉल सुरेख आहे. करण आहेत. करणने मात्र कमबॅक केले, वापसी केले. कुठेतरी धावफलक वेगाने वाढत होतं, त्याच्यावरती लगाम लावलाय, परंतु या वेळेला पहा अगदी प्रसादच्या बॅटमधून आलाय आणखीन एक नेत्रदीपक चौकार
आणि या चौकारच्या साह्याने मात्र धावफलक आता हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळतंय. ओहो, हा बॉल सोडून दिलाय, खराब बॉल. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे आदरणीय श्री विजयदादा रांजणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हा बॉल थोडासा बॅकफुटला गेले तर नंतर फक्त या बॉलला दिशा दिले. आणखीन एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते. 42 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती ओव्हर क्रमांक 3 मधील डान्सिंग द डाऊन विकेट स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे मिळते 1 धाव. शेवटच्या बॉलवरती आली सिंगल. धावफलकावरती धावा आहेत 43 धावा बिनागाड्याच्या मोबदल्यामध्ये. त्रिमूर्ती 8 घनसोली टीमची तुम्ही स्थिती पाहताय. 43 धावा 3 षटका अखेरीस. कोणताही तीन षटकांचा सामना आहे आणि तिन्ही षटक समाप्त झालेत. 43 धावा धावफलकावरती आहेत आणि 44 धावांचं लक्ष्य असेल आरव 8 शर्मिक नगर. आणि कशा पद्धतीने ह्या धावा चेस केल्या जातील हे सांगणं मी थांबवतो आणि घेऊन जातो भोर पुणे तालुक्यातील एक गोड आवाज आणि कमी वयोगटातील हा समालोचक आज मात्र तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करेल. अर्थातच समालोचक यांचं नाव आहे तन्मय शिरगावकर सर. यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकूया. कमी वयोगटातील हा समालोचक आज मात्र सातत्यपूर्वक तुमच्या समोर या मॅचची कहाणी पोहोचवेल. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा कट्टा बॉय चषक 2024चा थरार. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. तुषार जांभळे एक कासपठार विभागातील नामांकित कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. तुषारदादा जांभळे खूप खूप धन्यवाद दादा, आपण बोलण्याची संधी दिलीत. त्याचबरोबर कट्टा बॉय चषक 2024 पर्व 7वे या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये मी तन्मय शिरगावकर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आपण चालू सामना नक्कीच मैदानामध्ये पाहतोय. श्रमिक नगर आणि त्रिमूर्ती 8 घनसोली. त्याचबरोबर विजयदादा रांजणे, गणेशदादा भोईटे, अजयदादा रांजणे, अनिलदादा सोनार यांचं देखील या ठिकाणी स्पर्धेसाठी आपण वेळात वेळ काढून आलात. दादा खूप खूप आभार. त्याच ठिकाणी यांचा देखील व्यासपीठावर सत्कार घेतला जातोय. विजयदादा रांजणे, गणेश भोईटे, अजय रांजणे, अनिल सोनार यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. चला पंच, विनंती आहे लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तर मुख्य पंचांच्या कामगिरी बजावताना पाहतोय अभि शिंदे, कोपर घराण्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. चला पंचांशी वाद करू नका. वाईट बॉल, येस. चला वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा येतोय. पहिलाच एक वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी, एक वेगळी शैली गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. वाईट +1 अशा 2 धावा अंकित केले जाते. धावसंख्येत 2 नेबर, धावसंख्या झाली आहे 2. पहा एक वेगळ्या प्रकारची गोलंदाजी कुठेतरी टाकली जाते. गोलंदाजाचा एकेकाळी दबदबा होता, दरारा होता, परंतु कुठेतरी अस्तित्व संपुष्टात आले असं वाटत असताना देखील पुन्हा एकदा जुन्या गोष्टींना उजाळा देण्याचं काम नक्कीच गोलंदाजाकडून केलं जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल मात्र नक्कीच टाकला गेला. येस, पंचांचा इशारा येतोय नो बॉल. आताची 1 धाव आहे. पहा कुठेतरी चांगल्या पद्धतीने कमबॅक करावा लागेल. स्ट्राईक चांगले मोठे मोठे फटके मारावे लागतील. त्याचबरोबर जर सामना जिंकायचा असेल पुन्हा एकदा वाईट बॉल. चला पुढचा चेंडू, चांगला फटका मारलाय. चेंडू पकडतोय तोपर्यंत पंच आत्ताचे काय आहे 1 धाव. येस, 5 धावा धावफलकावर लागलेत. कुठेतरी चांगला कमबॅक मात्र नक्कीच पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवर
जेरी, फक्त जेरी आलाय. टॉम कुठे गेलाय? टॉमला शोधणं गरजेचं आहे. पहा जेरीसाठी जवळपास कॉमेंट्री चालू केल्यापासून 4 फोन आलेत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं आपलं प्रथम कर्तव्य मानलं जातं. विजयदादा रांजणे त्याचबरोबर गणेशदादा भोईटे यांचा सत्कार संकेत मते यांच्या माध्यमातून केला जातोय. दादा विनंती आहे, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आपण करतोय. पंच आत्ताचं काय आहे? फेअर डिलिव्हरी. यस, निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय. धावसंख्या कुठेतरी स्थिरावली. 5 धावा धावफलकावर लागलेत. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा बॉल टाकला गेलाय. पंचांचा इशारा नो बॉल. येस, नो +1 अशा 2 धावा. 7 धावा धावफलकावर लागलेत. पहा कुठेतरी गोलंदाजीचा ट्रॅक नक्की सुटलाय जेरी. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय विजयदादा रांजणे त्याचबरोबर गणेशदादा भोईटे यांचा सन्मान नक्कीच केला जातोय. पुन्हा एकदा 1 धाव नक्कीच मिळते. पहा क्रिकेटमध्ये नुसतेच मोठे मोठे फटके मारून काही फायदा नसतो. 1-1 धाव जमा करावी लागते. त्याचबरोबर अजयदादा रांजणे यांचं देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. पहा पुन्हा एकदा चांगला फटका नक्कीच मारला गेलाय. येस, चेंडू स्टंपावरती मारलाय. पंच काय आहे आताचा? 1 धाव आहे. अनिल मालेकर यांचा सत्कार सुनील सनस यांच्या माध्यमातून केला जातोय. पहा पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. विकेटचं पतन होतंय. कुठेतरी लालच दिली. संडेचा दिवस आहे, कुठेतरी लालच दिली परंतु चोरटी धाव घेण्यासाठी अयशस्वी ठरलेत. विकेटचं पतन होतंय. 9 धावा धावफलकावर लागलेत. पहा खरंच खूप कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. इतक्या वर्षानंतर देखील गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली. वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक हाताळताना 9 धावा खर्च केलेत. जेरी नवीन गोलंदाजी मार्कवर आलाय. वैयक्तिक पहिले, सांघिक दुसरे, गोलंदाजी मार्कवर हरीश. चला हरीश गोलंदाजी मार्कवर. हरीश पहा कुठेतरी बोटांची जादू दाखवावी लागेल. येस, सुरेख चेंडू मात्र नक्कीच टाकला गेलाय. एक चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जाते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. येस, वाईड बॉल. पंच अभि शिंदे यांचा इशारा येतोय वाईड बॉल. पहा पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. अभि शिंदे, आदित्य धनावडे एक नामांकित खेळाडू आहेत. दोघांचा देखील विचार केला तर कोपरखैरणे गट असो वा खुला गट असो चांगला नावाचा दबदबा. वाईट +1 अशा 2 धावा आपण नक्कीच मैदानामध्ये पाहतोय. पहा अतिरिक्त धावा जास्त जमवल्या जात आहेत. 1-1 धाव महागात पडणार आहे. काय घडतंय काय बिघडतंय येणारे काही चेंडू आपल्याला मैदानामध्ये सांगून देतील की 1-1 धाव वाचवणं किती महत्त्वाचं होतं. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. 1 धाव. पहा फटका कोणता मारायचा होता, कोणता मारलाय काहीच कळत नाहीये. फक्त चेंडू बॅटला घासून डी झोनमध्ये गेला आणि 1 धाव मिळाली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं. येस, 1-1 धाव वाचवली जाते आपल्या संघासाठी. 1-1 धाव किती महत्त्वाची असते हे सांगून दिलं जातं. यश पाटील 32 शिराळ्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. येस, वाईड बॉल. कुठेतरी अतिरिक्त धावा वाचवाव्या लागतील. 1-1 धाव आपल्याला वाचवावी लागेल. आपल्या संघाच्या विजयाच्या दिशेने नेण्यासाठी 1-1 धाव खूप महत्त्वाची आहे, खूप मौल्यवान आहे. धन्यवाद दादा. आपण कास पठारातील एक नामांकित व्यक्तिमत्व त्याचबरोबर एक चांगलं कॉमेंट्रेटर म्हणून ज्यांची ओळख आहे झांबळे सर, आपण बोलण्याची संधी दिलीत. खूप खूप आभार. त्याचबरोबर पुढचा चेंडू. पंच आत्ताचा काय आहे? बॉल आहे. येस, डॉट बॉल आहे.
पहा चांगली पंचांची कामगिरी बजावली जाते. क्रिकेटमध्ये पंचांना देवाची मान्यता, देवाचं स्थान दिलं गेलं आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल, कुठेतरी वाईट एक 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 धाव महागात पडणार आहे. येणारे चेंडू असतील 8 चेंडू 28 धावा, कुठेतरी समीकरण कमी होतं. येणारे 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. त्याचबरोबर मनोजदादा डोईफोडे यांना देखील विनंती केली जाते मुख्य व्यासपीठावरती आपण यायचंय. मनोजदादा डोईफोडे मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत केलं जातंय. पुन्हा एकदा चौटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यस, विकेटचं पतन होतंय. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली 20. येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. इथून चला कमिटीकडून एक आयोजक कमिटीकडून एक निर्णय कळवण्यात आलेला आहे. इथून पुढे सर्व सामने 3 षटकांचे खेळवले जातील. 5-6 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 24 धावा उघड नाही आहेत. पहा कालच्या दिवसाचं उदाहरण घेतलं तर त्याचबरोबर निलेशदादा शिरसाट यांना देखील विनंती केली जाते की व्यासपीठावरती यायचं. पहा कालच्या दिवसात मयूर मोरे यांचा देखील विचार केला तर 6 चेंडू 6 चौकार मारले आणि सामना आपल्या संघाला जिंकून दिला. त्याचप्रमाणे काहीतरी अवघड नाही आहे. 6 चेंडू 24 धावा होऊ शकतात. हो बोललो होतो, सुरुवात झाली आहे. येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. कुठेतरी आग ओकणारी फलंदाजी केली जाते. विकी पॅकर्स आणि चला विकी पॅकर संघ विनंती असेल, विकी पॅकर संघ तयार राहायचे. सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना असेल. विकी पॅकर्स तुर्बे पुन्हा एकदा येस, बॉल येतोय, सीमारेषा पार जातोय, चौकार. येणारे 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. पा फलंदाज बोलतोय तू जितका फास्ट बॉल टाकणार तितक्याच फास्ट मी देखील मारणार. कुठेतरी चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं गेलंय. त्याचबरोबर निखिलदादा शिंदे यांना देखील मुख्य व्यासपीठावर आमंत्रित केले जाते. निलेशदादा शिरसाट यांना देखील विनंती केली जाते मुख्य व्यासपीठावर यायचंय. वा बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार. पहा मित्रांनो, जर हा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 3 चेंडू आणि 3 खणखणीत चौकार. मी मॅच चालू व्हायच्या आधीच बोललो होतो 6 चेंडू 6 चौकार मारणं अवघड नाहीये. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत काही बोलणं मूर्खपणाचं लक्षण ठरतं. येस, विकी पॅकर संघ विनंती असेल, आयोजक कमिटीकडून आपल्याला कॉल आलेला आहे. पुढचा सामना आपला होणार आहे. विकी पॅकर्स तुर्बे संघ कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. येस, धावफलकावर धावसंख्या लागली 32 धावा धावफलकावर लागले 32. 3 चेंडू 32 धावफलकावर लागलेत. येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3 चेंडू 12 धावांची गरज असताना एकच चांगल्या पद्धतीने फटकेबाजी कुठेतरी फलंदाजी मार्फत केली जाते. फलंदाजाचं नाव आहे करण. त्याचबरोबर पंकज दादा सनस यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. दादा, आपण वेळात वेळ काढून स्पर्धेसाठी आलात, खूप खूप आभारी आहे. पहा कुठेतरी गोलंदाजाने रोखलंय. पहा 3 चौकार मारून दिल्यानंतर देखील गोलंदाजाचं मन कुठेतरी बदललंय की आता नाही, 3 चौकार गेलेत, आता कुठेतरी संघाला सामना जिंकून देण्यासाठी मी काम नक्कीच करेल. येस, सिंगल, परंतु आता सिंगलला काहीच महत्त्व नाही. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. 3 चेंडू 3 चौकार लगवल्यानंतर प्रेक्षकांना देखील वाटलं होतं की 6 चेंडू 6 चौकार पाहायला मिळतील की काय, परंतु सामना कुठेतरी विजयी झालाय. त्रिमूर्ती 8 घनसोली संघ. चला त्रिमूर्ती